भूगोल या विषयाला आपण आता सुरुवात करणार आहोत। खगोल आणि भूगोल हे बरेच जवळचे विषय आहेत। किंबहुना खगोलशास्त्राचं यथार्थ ज्ञान असेल तर भूगोल शिकायला हा जास्ती सोपा जातो आणि त्यामुळे सुरुवात करताना मी खगोलशास्त्र इंग्लिशमध्ये स्पेस सायन्स याला सुरुवात करणार आहे। मी कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा 100% मराठी बोलणं हे मला शक्य होणार नाहीये। तर त्यामुळे मध्ये मध्ये खड्यासारखे येणारे इंग्रजी शब्द आहेत ते खड्यासारखे न समजता आईस्क्रीममध्ये जसे काही नट्स म्हणजे खारी बदाम असं काही येतं तसं समजावं। आपण खगोलशास्त्राला सुरुवात करूया। तर यापैकी विश्वाचं स्वरूप काय याच्यापासून आपण सुरुवात करणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा विश्वाच्या स्वरूपाबद्दल लोकांना सर्वसामान्यांपासून ते शास्त्रज्ञांपर्यंत अजूनही पूर्णपणे असं ज्ञात असं काहीही नाही। विशेषतः आज शास्त्रज्ञ मानतात त्याप्रमाणे विश्वाचं केवळ 4% ज्ञान आपल्याला आहे। आपल्याला म्हणजे जे उच्च प्रतीचे वैज्ञानिक आहेत त्यांच्यासाठी आहे। जेव्हा आपल्यासारख्या सामान्य मानवांना त्या 4%तलं किती ज्ञान आपल्यापर्यंत आलेलं आहे आणि त्यातलं किती कळलं यापैकी आपल्याला बघायचं। तर सुरुवात करताना मी करणार आहे की विश्वाची विभागणी ही प्रामुख्याने 2 गटात झालेली आहे, द्रव्य आणि ऊर्जा। इंग्लिशमध्ये मॅटर आणि एनर्जी या 2 गटामध्ये ही विभागणी झालेली आहे। जुन्या सिद्धांताप्रमाणे द्रव्य आणि ऊर्जा हे दोन्ही वेगवेगळे होते। जुन्या म्हणजे पाश्चात्य लोकांच्या जुन्या सिद्धांताप्रमाणे। आणि आइन्स्टाईन सारख्या वैज्ञानिकांनी हे दाखवून दिलं की द्रव्य आणि ऊर्जा हे एकमेकांमध्ये परिवर्तित होऊ शकतात। त्याचा तो प्रसिद्ध सिद्धांत आहे E = mc², म्हणजेच ऊर्जा बरोबर वस्तुमान गुणिले प्रकाशाच्या वेगाचा वर्ग। म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात जर थोडंसं वस्तुमान जर ऊर्जेत रूपांतरित झालं तर ते एवढ्या मोठ्या प्रमाणात ऊर्जेत रूपांतरित होईल। या ठिकाणी काही आणखीन वैज्ञानिक आहेत, जसं डी ब्रॉग्ली या शास्त्रज्ञाने असं सांगितलं आणि सप्रमाण दाखवून दिलं की ऊर्जा आणि वस्तुमान हे दोन्ही जरी भिन्न असलं तरी एकाच वेळेला वस्तुमान हे ऊर्जेच्या रूपात असतं आणि ऊर्जा ही वस्तुमानाच्या रूपात असते। याला इंग्लिशमध्ये ड्युएल नेचर ऑफ मॅटर असं म्हणतात। म्हणजे थोडक्यात असं आहे की इलेक्ट्रॉन हा कण पण आहे आणि ऊर्जा पण। इलेक्ट्रॉनपेक्षा अधिक वस्तुमान ज्याचं आहे अशा गोष्टींना मात्र हे विधान हे तेवढंसं सध्या तरी लागू पडत नाही, कारण त्यांची ऊर्जा मोजण्यासाठी आपल्याकडे यंत्र नाही। पण इलेक्ट्रॉनच्या बाबतीमध्ये मात्र हे सिद्ध करून दाखवलेलं आहे की ऊर्जा म्हणजे इलेक्ट्रॉन हा एकाच वेळेला मी ऊर्जा म्हणून पण विचारात घेऊ शकतो आणि वस्तुमान म्हणून पण विचारात घेऊ शकतो। ठीक आहे, इथं तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी ह्या वैज्ञानिक गोष्टी इथं ऐकायला मिळत आहेत, परंतु माझाही इलाज नाही, कारण जेव्हा मी भूगोल शिकवतो तर त्यावेळेला विज्ञानाची थोडीफार पार्श्वभूमी ही माहिती असणं अपेक्षित आहे। तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करताय म्हटल्यानंतर मी गृहीत धरतो की अशी थोडीफार विज्ञानाची माहिती तुम्हाला आहे। सविस्तर नंतर होणारच आहे, जसजशी आपली पुढची व्याख्यानं होतील त्याच्यानंतर विज्ञानाची व्याख्यानं होतील त्यावेळेला तुम्हाला याच्याबद्दल अधिक माहिती मिळेल। आता फक्त आपण बघूया की विश्वाची विभागणी ही आपल्या ज्ञानानुसार 2 गटात केलेली आहे। पहिलं म्हणजे मॅटर म्हणजे द्रव्य आणि दुसरं ऊर्जा म्हणजे एनर्जी। ह्या दोघांमध्ये आता आपल्याला माहिती आहे की परिवर्तन शक्य आहे। ऊर्जा ही वस्तुमानात रूपांतरित होऊ शकते किंवा वस्तुमान हे ऊर्जेत रूपांतरित होऊ शकतं। अर्थात हे जरी सगळं खरं असलं तरी प्रत्यक्षात अजूनही आपल्याला पूर्णतः ऊर्जेचं रूपांतर वस्तुमानात करण्यामध्ये यश आलेलं नाही। पण वस्तुमानाचं रूपांतर ऊर्जेत करण्यामध्ये मात्र आपल्याला यश आलेलं आहे, आपल्याला म्हणजे मानवाला। जसं अणुध्वम म्हणजे अणुबॉम्ब ॲटम बॉम्बचा जेव्हा स्फोट होतो तेव्हा काही प्रमाणात वस्तुमानाचं रूपांतर ऊर्जेत होतं आणि म्हणून त्याच्यातून निर्माण होणारी ऊर्जा ही अतिप्रचंड असते। त्याचप्रमाणे सूर्यावरती जी केंद्रकीय सम्मिलनाची प्रक्रिया न्यूक्लिअर फ्युजन ही अभिक्रिया चालू असते। ह्या अभिक्रियेमध्ये सुद्धा
काही प्रमाणात वस्तुमानाचा नाश होतो, म्हणजेच वस्तुमानाचं रूपांतर हे ऊर्जेमध्ये होतं. आणि ती ऊर्जा किती प्रचंड असते हे तुम्ही जाणताच. विशेषतः मे महिन्यामध्ये दुपारी 12च्या सुमाराला उन्हात उभं राहून बघितल्यानंतर ही ऊर्जा आपल्याला नक्की कळेल की किती मोठ्या प्रमाणात आहे. याचं कारण म्हणजे सूर्य हा पृथ्वीपासून 15 कोटी किलोमीटर अंतरावर आहे सरासरी. म्हणजे याचा अर्थ असा आहे की सूर्य हा केंद्रस्थानी असून पृथ्वी त्याच्या भोवती फिरते. ही वर्तुळाकार कक्षेत फिरत नाही, ही थोडीशी लंबवर्तुळाकार कक्षेत फिरते. आणि म्हणून मी वापरला शब्द तो आहे सरासरी 15 कोटी किलोमीटर आहे. कधी कधी पृथ्वी सूर्याच्या जवळ असते आणि कधी कधी ती लांब असते. अर्थात याबद्दल आपण नंतर विवेचन घेऊ. सुरुवातीला मी फक्त मूलभूत माहिती सांगतोय. तर याप्रमाणे ऊर्जा आणि वस्तुमान अशा 2 गटामध्ये ही विभागणी झालेली आहे. ह्यापैकी बरंचसं वस्तुमान हे आपण बघूच शकत नाही. साधारणतः 96% आसपास हे टक्के जेव्हा काढतात तेव्हा छेदाचा आकडा कसा काढला जातो हे मला अजून माहीत नाही याच्यामध्ये. पण असं म्हणतात की विश्वामध्ये जे काही वस्तुमान आहे त्यापैकी फक्त 4% वस्तुमान आपल्याला ज्ञात आहे. उरलेलं जे अज्ञात वस्तुमान आहे त्याला डार्क मॅटर असं म्हणतात. मी याचं मराठी भाषांतर करायला जात नाहीये कारण इंग्लिशमध्ये आपण हे शब्द वापरतो. काही साधर्म्यदर्शक शब्द आहेत आणि म्हणून मी काही ज्या संकल्पना आहेत त्या आत्ताच्या व्याख्यानामध्ये इंग्लिशमध्येच वापरणार आहे. तर यामध्ये याला डार्क मॅटर असं म्हणतात. बरेचदा ब्लॅक होल ही खगोलशास्त्रीय कल्पना आणि डार्क मॅटर याच्यात गोंधळ उडायची शक्यता असते आणि म्हणून मी इथं शब्दप्रयोग डार्क मॅटर असाच केलेला आहे. डार्क मॅटर म्हणजे असं काही वस्तुमान आहे की ज्याच्यातून कुठच्याही प्रकारचा प्रकाश बाहेर पडत नाही. आत्ता जे तुम्हाला मी समोर दिसतोय हे माझं प्रकाश स्वरूप आहे. माझ्यावरती इथं फोकस लॅम्प लावलेले आहेत, प्रकाश आहे. हा माझ्यावरून होणारा प्रकाश जो परावर्तित होतोय तो कॅमेऱ्यामध्ये टिपला जातोय आणि त्याचा विद्युत संकेत रूपांतर करून ते आपल्यापर्यंत पोहोचवले जाते. जर ह्या खोलीमध्ये पूर्ण अंधार केला जिथे हे रेकॉर्डिंग चालू आहे तर हा जो मी कॅमेरा वापरलेला आहे ह्या कॅमेऱ्यातून मी दिसणार नाही. परंतु जर दुसऱ्या प्रकारचा कॅमेरा मी वापरला ज्याला इन्फ्रारेड म्हणजे अवरक्त किरण ह्याचं ज्ञान होतं, अशा प्रकारचा जर मी कॅमेरा वापरला तर मी त्या कॅमेऱ्यामध्ये दिसेल. अर्थात हा जो इन्फ्रारेड अवरक्त किरणांचा कॅमेरा आहे हा 2 प्रकारचा असतो. एक असतो रिफ्लेक्टिव्ह आणि दुसऱ्याला म्हणतात थर्मल सेन्सर. कुठचीही गरम पदार्थ कुठचाही गरम पदार्थ हा आपल्यातून काही प्रारणं बाहेर टाकत असतो. याला अवरक्त किरण म्हणजे इन्फ्रारेड रेडिएशन असं म्हणतात. हा गरम पदार्थ माझ्याकडे गरम पदार्थ म्हणजे असं नका समजू की शेगडीवरून उतरवलेला गरम गरम पदार्थ. आपल्या भौतिकशास्त्राच्या कल्पनेनुसार -273 अंश सेल्सिअस ह्यापेक्षा जास्ती तापमान असेल तर त्याला आपण गरम पदार्थ म्हणायचा. इंग्लिशमध्ये याला केल्व्हिन स्केलवर नाव टाकलेलं आहे. तर 0 केल्व्हिन म्हणजे -273 अंश सेल्सिअस. विश्वाचं तापमान ह्या तापमानापेक्षा खाली जात नाही. अधिक आकडा पुढे आहे म्हणजे -273.15 जनरल कन्सिडरेशनसाठी. आणखीन गेला तर ह्याहीपेक्षा पुढचे आकडे आहेत. पण सरासरी धरताना आपण धरतो की -273 अंश सेल्सिअस ह्या खालती विश्वाचं तापमान जात नाही. ह्याला ॲब्सोल्यूट झिरो असं संकल्पनेत नाव आहे. आणि इथून जे स्केल वापरलं जातं म्हणजे मापनपट्टी आपण वापरतो त्याला नाव आहे केल्व्हिन स्केल. तर 0 केल्व्हिनच्या खालती विश्वात कुठंच तापमान जात नाही असा सिद्धांत आहे. आणि मग जर पदार्थाचं तापमान 0 केल्व्हिन असेल तर त्याला थंड पदार्थ म्हणायचं. 0 केल्व्हिनपेक्षा जास्ती म्हणजे -272 -271 -270 असं करत कितीही असू दे तरी त्याला काय म्हणायचं गरम पदार्थ. म्हणजे आता आपल्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून बर्फ जो आपल्या घरातल्या शीतपेटीमध्ये फ्रीजमध्ये तयार होतो तो बर्फसुद्धा हा गरम पदार्थच आहे. बर्फात जर मीठ घातलं तर त्याचं तापमान कमी होतं. योग्य जर मिश्रण केलं त्याला गोठण मिश्रण असं म्हणतात, फ्रोजन मिक्सचर. जर योग्य ते असं मिश्रण केलं तर मिठाचं आणि बर्फाचं तापमान फ्रीजमधल्या हे आपण एकत्र मिश्रणाचं तापमान -23 अंशापर्यंत खालती आणू शकतो. साधारणतः तुम्ही मटका कुल्फी जर प्रकार बघितला असेल तर मटका कुल्फीमध्ये हे योग्य प्रमाणातलं गोठण मिश्रण वापरलं जातं.
आणि त्यामुळे त्या मटक्यामध्ये -23°C आसपास तापमान तयार होतं आणि डीप फ्रीजर म्हणजे एकदम झटपट थंड करणारा जसं काम करतो तसं हे काम केलं जातं. तर हे गोठण मिश्रण सुद्धा आपल्या दृष्टीने खूप थंड असेल, पण आपल्या आता नवीन वैज्ञानिक कल्पना ज्या आपण इथं वापरणार आहोत तर ह्या कल्पनांच्या दृष्टीने गोठण मिश्रण सुद्धा गरम आहे, कारण त्याचं तापमान -273 नाही. जर -273° तापमान असेल तर त्या पदार्थाला थंड म्हणायचं, अन्यथा गरम. आणि मग असे जे पदार्थ आहेत जे गरम आहेत त्याच्यातून अवरक्त किरणं बाहेर पडत असतात. ही जर नोंदायची क्षमता कॅमेऱ्यात असेल तर त्याला थर्मल सेन्सर कॅमेरा असं म्हणतात. तर हेही जर किरण बाहेर पडत नसतील तर तो पदार्थ आपल्याला दिसणं शक्य नाही, आणि अशा पदार्थाला नाव दिलेलं आहे डार्क मॅटर. आकाशामध्ये विविध आकाशगंगा असतात, दीर्घिका असं म्हणतात त्याला. तर ह्या ज्या दीर्घिका आहेत यापैकी इव्हिल आय गॅलेक्सी ह्या नावाची एक दीर्घिका आहे. ह्या दीर्घिकेत डार्क मॅटर दृष्टीत पडलेला आहे. याचं कारण म्हणजे ह्या दीर्घिकेच्या समोर तो डार्क मॅटरचा पट्टा आलेला होता आणि त्यामुळे तो दृष्टीस पडला, अन्यथा डार्क मॅटर हे दृष्टीस पडत नाही. म्हणजेच आपण जे मॅटर द्रव्य बघतोय त्या द्रव्यापैकी सुमारे 4% द्रव्याची आपल्याला जाणीव आहे. उरलेल्या 96% काय लपलेलं आहे हे आपल्याला माहिती नाही. 4% सुद्धा 100% माहिती नाही, पण आपण म्हणू आहेत. यानंतर ऊर्जा, प्रकाश, विद्युत ह्यासारख्या ज्या गोष्टी आहेत, उष्णता, ह्या सगळ्याला ऊर्जा ह्या स्वरूपात आपण बघतो. ऊर्जा म्हणजे उष्णताच असं नाही, उष्णता हे ऊर्जेचं एक रूप आहे. पण फक्त उष्णता म्हणजेच ऊर्जा असं नाही. विद्युत ऊर्जा, उष्णता ऊर्जा, अशा पद्धतीत ही ऊर्जा असते. आज आपण असं म्हणतो की खूप सारी ऊर्जा ही आपल्याला अजूनही माहिती नाही. माहिती असणारी ऊर्जा आपल्याला फार कमी आहे. बाकी जी ऊर्जा आपल्याला माहीत नाही विश्वामधली त्याला डार्क एनर्जी अशी संकल्पना आहे. म्हणजे आता तुम्हाला मी दोन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत, मॅटर अँड डार्क मॅटर, एनर्जी अँड डार्क एनर्जी. काही प्रश्न आहेत ज्या ठिकाणी एक एक्सप्लेनेशन, एक मला उदाहरण मिळतं ते म्हणजे या डार्क एनर्जी संदर्भातलं आहे. जर साधारणतः वर्तुळाकार कक्षेत एखादा पदार्थ दुसऱ्या भोवती फिरत असेल तर अशा वेळेला त्याला ऊर्जा लागत नाही. अधिक माहिती आपण भौतिकशास्त्राच्या व्याख्यानामध्ये घेणार आहोत. पण चंद्र जेव्हा पृथ्वीभोवती फिरतो तेव्हा त्याला ऊर्जा लागत. ज्यावेळेला कृत्रिम उपग्रह हे आकाशात सोडले जातात त्यावेळेला त्यांना त्या कक्षेमध्ये, उपग्रहाच्या कक्षेमध्ये नेऊन सोडेपर्यंत ऊर्जेची गरज असते, खूप ऊर्जा लागते. म्हणून तर तुम्हाला माहिती असेल तर जेव्हा तुम्ही एखाद्या सॅटेलाईटचं लॉन्चिंग बघता, प्रक्षेपण बघता, तर त्यावेळेला त्याला मोठमोठे प्रक्षेपक अग्निबाण लावलेले असतात. पण जसं ते कृत्रिम उपग्रह त्याच्या कक्षेमध्ये स्थिरावतो, ह्यानंतर त्याला फिरण्यासाठी ऊर्जा लागत नाही. त्याचं काम करण्यासाठी त्याला ऊर्जा लागते. त्याच्यासाठी सौर विद्युत घट, सोलार पॅनेल बसवलेले असतात. परंतु तो जो पृथ्वीभोवती फिरत असतो, ती लंबवर्तुळाकार कक्षा जी आहे त्या वर्तुळाकार कक्षेत इलिप्टिकल ऑर्बिट म्हणतात, त्याच्यात फिरताना त्याला ऊर्जा लागत नाही. त्याचप्रमाणे ज्यावेळेला पृथ्वी सूर्याभोवती फिरते तीही लंबवर्तुळाकारच कक्षा आहे. आणि मग अशा वेळेला पृथ्वी सूर्याभोवती फिरताना पण पृथ्वीला ती फिरण्यासाठी ऊर्जा लागत नाही. पृथ्वी म्हणजे इतर ग्रह सुद्धा जेव्हा सूर्याभोवती फिरतात ते सगळे लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत असतात. केपलर नावाचा वैज्ञानिक होता. ह्या केपलरनी ही गोष्ट सप्रमाण दाखवून दिली की ग्रहांच्या कक्षा ह्या वर्तुळाकार नसून लंबवर्तुळाकार आहे. तर ह्या सगळ्या जुन्या गोष्टी आहेत. केपलर खूप पूर्वीचा माणूस आहे. पण काही नव्याने येणारे प्रश्न आहेत. तुम्हाला जर कल्पना असेल तर आपण एका आकाशगंगेमध्ये राहतो.
साधारणतः आपली आकाशगंगा जी आहे ती अशी समजा स्पायरल शेप, साधारणतः मराठीमध्ये म्हणून आपण चकलीच्या आकारासारखी ही आकाशगंगा आहे आणि ही स्वतःभोवती फिरते. मला एक्झॅक्टली दिशा माहीत नाही कुठच्या दिशेत फिरते, पण आपण समजा या दिशेत फिरत असेल तर ह्या आकाशगंगेच्या या बाह्य भागात कुठेतरी आपण आणि ही स्वतःभोवती एक चक्र जे मारते, म्हणजे एक प्रदक्षिणा जे पूर्ण करते, हे एक प्रदक्षिणा पूर्ण करायला बराच मोठा कालखंड लागतो. साधारणतः 2.4 अब्ज वर्ष एवढा कालावधी ही एक स्वतःभोवती प्रदक्षिणा मारायला ह्या दीर्घिकेला लागतो. ही आपली आकाशगंगा आहे. याच्यात हा सूर्य आहे. अर्थ काय याचा की सूर्य हा स्थिर नाहीये. सूर्य हा आकाशगंगेच्या केंद्राभोवती फिरतोय. आता कल्पना नीट करा, हा सूर्य आहे, ही पृथ्वी आहे, ही पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे मी असं दाखवलं, असं दाखवते समजा. आता पण आता सूर्य पण हलणार आहे. सूर्य या दिशेला चाललाय समजा, तर सूर्य आणि त्याच्याभोवती ही फिरणारी पृथ्वी. मी मधला सूर्य काढून टाकतो, पृथ्वीचा पाथ लक्षात येईल. इट इज नॉट इलिप्टिकल. हा लंबवर्तुळाकार नाही येते, हा स्प्रिंग सारखा येतो. आणि मग त्याच्यातून काही जणांना शंका येते की मग पृथ्वी सूर्याभोवती फिरायला ऊर्जा लागत असली पाहिजे, कारण लंबवर्तुळाकार कक्षा नाही. आणि मग ही ऊर्जा कुठून येते, तर त्याचं उत्तर दिलेलं आहे, याला म्हटलेलं आहे डार्क एनर्जी. तर अशा काही कल्पना ह्या आपल्याला बघाव्या लागतील. आत्ता फक्त मी तुम्हाला थोडंसं ओळख ही इथं करून देतोय. विश्व परत एकदा बघूया. विश्वाची 2 भागात विभागणी आपण केलेली आहे. आपण या आहेत झालेली मॅटर आणि एनर्जी, द्रव्य आणि ऊर्जा. यापैकी एक आहे त्याला म्हणतो आपण डार्क मॅटर, आणि दुसरं आहे जे आपल्याला ज्ञात आहे असं माहिती असणारं द्रव्य. ऊर्जेमध्ये पण असंच आहे, जी माहिती असणारी आहे आणि जी माहिती नाही, जी माहिती नाही तिला म्हणणार आहे डार्क एनर्जी. आता हे जे वस्तुमान आहे विश्वातलं, हे वस्तुमान हे अखंड असं नाही, तर हे दीर्घिकेमध्ये विभागलेलं आहे. हे जे मी काही तुमच्यासमोर चित्र काढलेलं आहे हे एका दीर्घिकेचं चित्र आहे. दीर्घिका किंवा हिला आपण म्हणूया आपली आकाशगंगा. ही जी आकाशगंगा आहे ही स्वतःच्या केंद्राभोवती फिरते. केंद्रस्थान हे जरी मी असं दाखवलं असलं तरी प्रत्यक्षात तिथे एक प्रचंड प्रखर असं केंद्र आहे. एक मोठाचा मोठा तेजस्वी भाग केंद्रस्थानी आहे. याला तेजोमेघ असं म्हणतात. आणि आता असं सिद्ध झालेलं आहे की बहुतांश दीर्घिकांच्या केंद्रस्थानी अतिशय ताकदवान असं कृष्णविवर, इंग्लिशमध्ये याला ब्लॅक होल असं म्हणतात, हे आहे. ब्लॅक होल ही कल्पना आपण नंतर बघूया. आत्ता फक्त लक्षात ठेवा की प्रत्येक दीर्घिकेच्या केंद्रस्थानी हे मॅसिव्ह, सुपर मॅसिव्ह ब्लॅक होल हे या ठिकाणी आहे. ही दीर्घिका स्वतःभोवती फिरते. त्याचबरोबर ह्या दीर्घिका एकमेकांपासून लांब किंवा जवळ पण जात असतात. विश्वामध्ये अशा दीर्घिकांचे अनेक समुदाय आहेत. त्यापैकी आपला जो दीर्घिकांचा समुदाय आहे, ह्या समुदायात आपल्या ज्ञानाप्रमाणे आपली दीर्घिका म्हणजेच आकाशगंगा ही खूप मोठी आकाशगंगा आहे. ह्याचबरोबर आपल्या जवळच असणारी दुसरी आकाशगंगा आहे, तिला इंग्लिशमध्ये अँड्रोमेडा गॅलेक्सी असं नाव. तर ही अँड्रोमेडा गॅलेक्सी ही आपल्या जवळची ही प्रचंड मोठी दीर्घिका आहे. शास्त्रज्ञांमध्ये बरेचदा हा मोठा डिबेटचा टॉपिक असतो की आपली आकाशगंगा मोठी आहे का अँड्रोमेडा गॅलेक्सी ही मोठी आहे. त्याचं कारण असं आहे की ताऱ्यांची संख्या मोजल्यावर आपल्या आकाशगंगेमधल्या ताऱ्यांची संख्या ही कदाचित खूप जास्ती आहे. पण लक्षात ठेवा आपली आकाशगंगा आपल्याला सगळीच्या सगळी अशीच बघायला मिळत नाही. आपण या बाजूला साईड आर्मला आहोत आणि इथून जो भाग दिसतो म्हणजे आपल्याला साधारणतः ही आकाशगंगा ही ह्या पट्ट्यामध्ये बघायला मिळते. जर बघितलं तर हिचा आकार एवढा मोठा आहे की आकाशात रात्रीच्या वेळेला संपूर्ण आकाश व्यापणारा हा धुसर पट्टा दिसतो. तो या बाजूने बघितला तर हा असा धुसर पट्टा आहे. आपण प्रेडिक्ट केलेलं आहे. अजून पुढे असं जाऊन छायाचित्र वगैरे त्याचं काढलेलं नाही आहे की हे अशा पद्धतीतच दिसेल.
त्यामुळे इकडच्या बाजूला किती तारे आहेत हे आपल्याला माहीत नाही, पण तरी सुद्धा काही अंदाजे आपल्याला वाटतं की आपली आकाशगंगा जास्ती मोठी आहे. काही जण म्हणतात की देवयानी आकाशगंगा ही अँड्रोमेडा गॅलेक्सी जी म्हटली ती इतके मोठ्या आकाराची आहे, पण प्रत्यक्षात त्याच्यामध्ये खूप मोठं डार्क मॅटर पण आहे आणि त्यामुळं तिचा आकार हा आपल्या आकाशगंगेपेक्षा खूप मोठा आहे. असं म्हणतात की जर देवयानी आकाशगंगा अँड्रोमेडा गॅलेक्सी जर सगळं त्यातलं डार्क मॅटर लाईट टाकायला सुरुवात केली तर आकाशाचा 1/4 भाग फक्त आपल्याला देवयानी अँड्रोमेडा गॅलेक्सीच बघायला मिळेल. अर्थात ही गॅलेक्सी ही आपल्या जवळ येत चाललेली किंवा आपण तिच्या जवळ चाललेलो आहोत. ह्या दोन्ही गॅलेक्सी एकमेकींकडे येतात असंही म्हणायला हरकत नाही, घाबरायची गरज नाही. अशा आकाशगंगांच्या खूप टकरा ह्यापूर्वीही झालेल्या आहेत. उदाहरणार्थ आपल्या आकाशगंगेने ह्यापूर्वी अनेक दीर्घिकांशी टकरा घेतलेल्या आहेत आणि त्या दीर्घिकातलं जे काही तारे किंवा अन्य वस्तुमान आहेत ते आपल्यामध्ये सामावून घेतलेले आहेत. आज शास्त्रज्ञ असे आहेत की जे म्हणतात की आपल्या आकाशगंगेतले 60% तारे हे आपल्या आकाशगंगेतले नाहीच आहेत, हे बाहेरच्या आकाशगंगेतून आलेले आहेत. मूलतः आपल्या आकाशगंगेत 40%च तारे मूळचे आहेत, 60% तारे हे बाहेरून आपल्याकडे आलेले आहेत. आणि मग प्रश्न पडतो किंवा आपली आकाशगंगा असं म्हणतो व सूर्य तरी मुळात आपल्या आकाशगंगेतला आहे का बाहेरच्या दुसऱ्या आकाशगंगेतून इथं आलेले आहे माहीत नाही. पण आजच्या आपल्या ज्ञानाप्रमाणे असं आहे की क्लस्टर्स म्हणजे आकाशगंगांचे गुच्छ हे अशा आकाशात आहेत. विश्वाची कल्पना ही साधारणतः एका वृक्षासारखी केली जाते. वृक्षाला फांद्या असतात, त्या फांद्यांच्या टोकाला पानांचे पुंजके आलेले असतात, तर त्यातलं प्रत्येक पान त्या पुंजक्यातलं म्हणजे एक आकाशगंगा असं समजा. अशा किती फांद्या असतील आणि किती मोठ्या प्रमाणात आकाशगंगा असतील कल्पना नाही. विश्वामध्ये आपण बघितल्याप्रमाणे आता ह्या वस्तुमान जे आहे ते आकाशगंगेच्या रूपात सामावलेले आहे. आता आपल्या आकाशगंगेमध्ये जे वस्तुमान आहे हे तारे आणि ग्रह ह्या रूपात सामावलेले. ग्रहांबरोबर धूमकेतू, त्याच्यानंतर त्याला अशनी अशी काही काही नावं आहेत. तर असे असंख्य घटक आहेत. आपण आता एकेकाची माहिती बघायला सुरुवात करू. साधारणतः आपल्या आकाशगंगेत जे तारे आहेत असं मानायला हरकत नाही की ह्यापैकी बऱ्याच ताऱ्यांना ग्रहमाला आहे. अजून सगळ्या ताऱ्यांना ग्रहमाला असते असं सिद्ध झालेलं नाही, परंतु वैज्ञानिक कसोट्या आणि नवीन नवीन वैज्ञानिक साधनं यामुळं अनेक ताऱ्यांच्या भोवती फिरणाऱ्या ग्रहांचा शोध हा आता लागायला लागलेला आहे. ह्या अशा असंख्य ग्रहमाला ह्या विश्वामध्ये असल्या पाहिजेत. निदान आपल्या आकाशगंगेत तरी ही रचना आहे की तारे आहेत, ताऱ्याच्या भोवती ग्रह फिरतात. आता ह्यापैकी सगळ्यात जास्ती आपला अभ्यास ज्या गोष्टीचा झालेला आहे त्याच्यावर आपण येणार आहोत ते म्हणजे सूर्य. सूर्याच्या आजूबाजूला त्याच्या भोवती फिरणारे ग्रह, लघुग्रह, अशनी आणि धूमकेतू यांच्यावर येणार. सूर्य हा हायड्रोजन वायूचा प्रचंड मोठ्या आकाराचा गोळा आहे. सूर्यावर अतिप्रचंड प्रमाणात हायड्रोजन वायू आहे. हायड्रोजन हा मूलभूत वायू असंही म्हणायला हरकत. हायड्रोजनला एक प्रोटॉन आहे आणि एक इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन हा प्रोटॉन भोवती फिरत असतो. एवढी सोपी साधी रचना ही हायड्रोजनच्या अणूची. असे 4 हायड्रोजनचे अणू इथं लिहितोय. हा हायड्रोजन आहे. हायड्रोजनचा अणु अंक 1 आहे आणि अणुवस्तुमानांक पण 1च आहे. हे 4 हायड्रोजनचे अणू एकत्र येतात आणि त्यापासून एक हेलियम नावाचा अणू तयार होतो ज्याचं अणु अंक 2 आहे आणि अणुवस्तुमानांक 4. पण ह्या जोडीला हे मी मोठ्या आकारात दाखवता येत नाही म्हणून की अतिप्रचंड प्रमाणात ऊर्जा ही त्याच्यातून मुक्त होते. ह्या अभिक्रियेला केंद्रकीय सम्मीलन असं नाव आहे आणि सूर्यावरती ही अभिक्रिया ही मोठ्या प्रमाणात चाललेली आहे. म्हणजे सूर्यावरती हायड्रोजनचं रूपांतर हे हेलियममध्ये होते. अर्थात ही
मी एका टप्प्यात अभिक्रिया दाखवली आहे, प्रत्यक्षामध्ये ही एका टप्प्यात घडत नाही, यामध्ये विविध टप्पे आहेत आणि मग ह्या टप्प्याटप्प्याने ऊर्जा मुक्त होत ही अभिक्रिया चालते. सूर्याचा जो केंद्रभाग आहे त्याच्यावर गुरुत्व बल हे अतिप्रचंड आहे आणि ह्या ठिकाणी ही केंद्रकीय सम्मिलन अभिक्रिया घडून त्याच्यातून ही प्रचंड ऊर्जा मुक्त होत असते. जी काही ऊर्जा मुक्त होते सूर्यावरून त्यापैकी 1/2000 1 2 3 4 5 6 एवढीच ऊर्जा पृथ्वीला उपलब्ध होते. परत एकदा आकडा नीट बघून घ्या. 1/2000 आहे आणि त्याच्यावर 6 शून्य एवढी ऊर्जा ही पृथ्वीवरती येते. म्हणजे सूर्यावरून जेवढी मोठी ऊर्जा मुक्त होणार आहे त्यातली फक्त एवढीच ऊर्जा ही पृथ्वीपर्यंत येऊन पोहोचते. आणि तरी सुद्धा मे महिन्यामध्ये आम्ही म्हणतो कसलं उन्हाळा आहे, केवढं जास्ती तापमान वाढले, दुपारी 12-1च्या दरम्यान जर भर उन्हात उभं राहिलं तर आपल्याला चटके बसतात. आणि ही ऊर्जा जी सूर्यावरून मुक्त झालेली आहे त्यापैकी फक्त एवढीच आहे. म्हणजे जर इतकी ऊर्जा मुक्त झाली तर त्यातला एकच हिस्सा आपल्याकडे येणार आहे, बाकी आपल्याला ऊर्जा ही मिळत नाही, ही आकाशात सगळ्या बाजूला निघून जाते. ही प्रामुख्याने प्रारण म्हणजे रेडिएशन ह्या स्वरूपात ऊर्जा ही येत असते. सूर्याचं गुरुत्व बलही प्रचंड आहे. सूर्याभोवती अनेक ग्रह फिरतात. यापैकी ज्ञात असा पहिला ग्रह बुध, इंग्लिशमध्ये ह्याला मर्क्युरी असं म्हणतात. ज्ञात म्हणण्याचं कारण असं आहे की सूर्याला कदाचित ह्याही अलीकडं पण ग्रह असावे, परंतु ते सूर्यतेजातच असल्यामुळं आपल्याला दिसत नाही असं काही शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळं ज्ञात नोन प्लॅनेटपैकी पहिला प्लॅनेट आहे मर्क्युरी, पहिला ग्रह आहे मर्क्युरी बुध. याचा आकार सुमारे चंद्रा एवढाच आहे. ह्याला वातावरण अतिशय रेअर दुर्मिळ म्हणजे जवळपास नसल्यातच जमा आहे. ह्याचा पृष्ठभाग स्थायीरूप अवस्थेत आहे. वातावरण नाही म्हणजे वायूचा प्रश्न नाही, स्थायीरूप अवस्थेमध्ये याचा पृष्ठभाग आहे. ह्याचा स्वतःभोवती फिरायचा वेग खूप खूप कमी आहे. आणि सूर्याभोवती फिरायचा वेग जरी कमी असला तरी सूर्याभोवती फिरायला वेळही कमी लागतो, कारण त्याची त्रिज्या म्हणजे त्याच्या कक्षेची त्रिज्या खूप कमी. आणि त्यामुळं जी बाजू सूर्याच्या बाजूला असते बुधाची ती अतितप्त असते आणि जी बाजू विरुद्ध बाजूला असते तिथं तापमान खूप खूप कमी असतं. शून्याखाली पण तापमान गेलेलं तिथं बघायला मिळतं. ह्याला एकही नैसर्गिक उपग्रह नाही. हा सूर्याच्या अत्यंत जवळ असल्यामुळं हा सूर्यास्तानंतर काही वेळ दिसू शकतो किंवा सूर्योदयाच्या पूर्वी काही वेळ दिसू शकतो. यापैकी एकदाच दिसतो. म्हणजे असं समजू नका की आज सूर्यास्त होताना मी बुध बघितला आणि उद्या सूर्योदयापूर्वी बघेन. जर सूर्यास्त झाल्यावर तो दिसत असेल तर तो फक्त सूर्यास्त झाल्यावरच दिसतो. त्रिमितीय कल्पना आहेत या सगळ्या, त्यामुळं आता मला दाखवणं शक्य नाही. तरी पण थोडक्यात आपण बघायचा प्रयत्न करू. ही पृथ्वी आहे, तुम्ही वरून बघताय. समजा पृथ्वीचा अक्षत आलेला नाही तर हा उत्तर ध्रुव आहे पृथ्वीचा. या ठिकाणी सूर्य आहे. इथे मी आकार हे योग्य असे काढलेले नाही आहेत, फक्त संकल्पना समजण्यासाठी काढतोय. पृथ्वी ह्या दिशेला फिरते. ही बाजू जी आहे पृथ्वीची ही अंधारात आहे. तुम्ही वरून बघता, लक्षात घ्या. ही बाजू अंधारात आहे, पृथ्वी अशी फिरते. तर हा सूर्योदय होण्याचा काळ आहे आणि हा सूर्यास्त होण्याचा काळ आहे. आता ही कक्षा जी आहे ही बुधाची. समजा बुध इथं आहे आणि ही कक्षा ही पृथ्वीची. बुध इथं आहे तर तुम्हाला तो इथून, ही संध्याकाळची वेळ आहे, माणूस इथं उभा असेल समजा, तर इथून त्याला तो बुध दिसणार नाही. म्हणजे संध्याकाळ रात्र ह्या वेळेला त्या बुधाचं दर्शन होणार नाही. पण माणूस इथं उभा आहे तर ही पहाटेची वेळ आहे, सूर्योदयाच्या पूर्वीची, तर त्याला आकाशात बुध दिसणार. पण नीट बघा, त्याच्या डोक्यावर बुध दिसत नाहीये,
बुध पुढे दिसतोय होरायझन क्षितिजाकडे दिसतो, त्याच्या नजरेच्या टप्प्यात दिसतोय, तो ह्या बाजूला दिसत नाही. म्हणजे बुध ग्रह तुम्हाला दिसला तर पुढे दिसणार क्षितिजावर. ही पोझिशन आहे सूर्योदया पूर्वी दिसणार आहे बुधाची. आता बुध सूर्यावरती फिरत फिरत येणार आहे, पृथ्वी पण फिरणार आहे. आता ही सिच्युएशन लक्षात घ्या, ती फिरता फिरता अशी सिच्युएशन आहे. तर या सिच्युएशनमध्ये तुम्हाला सूर्यास्ता नंतर बुध दिसणार आहे, पण सूर्योदयापूर्वी पूर्वीच्या जागेतून बुध दिसणार नाही. हाच जर बुध इथं असेल तर त्याला म्हणायचं सूर्य तेजात लुप्त झाले आणि त्यामुळे तो आपल्याला दिसणार नाही. तो इथं असताना सुद्धा तो दिवसा दिसेल, पण दिवसा तो इतका तेजस्वी नाहीये की तुम्ही त्याला बघू शकाल. हा फक्त कधी कधी असं होतं की सूर्यबिंबावर तो येतो आणि मग त्यावेळेला सूर्यबिंबावर एक ठिपका आपल्याला दिसतो, तो असतो बुधाचा. त्याला म्हणतात बुधाचं सूर्यावरून होणारं अधिक्रमण. तर अशा प्रकारचं हे अधिक्रमण हे आपल्याला बघायला मिळू शकतं जर ही पोझिशन असेल तर. म्हणजे दिवसा ढवळ्या बुध दिसतो का या प्रश्नाचं उत्तर हो. ज्या वेळेला अधिक्रमण होतं त्यावेळेला आपल्याला बुध हा बघायला मिळतो. तर हे एक साधारणतः त्रिविधीय संकल्पनांमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बुधानंतरचा ग्रह आहे तो आहे शुक्र. मराठीमध्ये आपल्या छान छान गाणी आहेत, त्याला शुक्र तारा वगैरे असं म्हणतात. खूप जणांचा हा कदाचित म्हणा पूर्वग्रह आहे की शुक्र हा ताराच आहे, पण शुक्र हा तारा नाही. शुक्र हा ग्रह आहे. सूर्य आणि चंद्र ह्याच्यानंतर पृथ्वीवरून आकाशात दिसणारी सगळ्यात तेजस्वी गोष्ट म्हणजे शुक्र. शुक्राचं तापमान हे बुधापेक्षाही खूप जास्ती आहे. शुक्रालाही एकही उपग्रह नाही नैसर्गिक, परंतु शुक्राला खूप दाट वातावरण आहे ज्याच्यामध्ये सल्फर डायऑक्साईड, सल्फर ट्रायऑक्साईड असे काही वायू पण त्याच्यात आहेत. शुक्रावरती पर्जन्य पण आहे, परंतु बहुतांश पर्जन्य हा सल्फ्युरिक आम्ल नावाच्या आम्लाचा होतो, गंधक आम्ल म्हणतात त्याला. शुक्राचं दिवसाचं तापमान आणि रात्रीचं तापमान याच्यात विशेष फरक नसतो. अर्थात पृथ्वीवर म्हटलं की पृथ्वीवरती तापमान किती आहे, तर पृथ्वीवरती तापमान किती आहे असं सांगता येत नाही. तुम्ही जर का माउंट एव्हरेस्टवर बसाल तर पृथ्वीवरती खूप कमी तापमान मिळेल. दक्षिण गोलार्धात दक्षिण ध्रुव ज्या ठिकाणी स्थित आहे अंटार्क्टिकावर, त्या ठिकाणी तर -89° वगैरे तापमान बघायला मिळतं. म्हणून पृथ्वीचं तापमान -89° सांगता येत नाही. उद्या मग पृथ्वीच्या गाभ्यापर्यंत जाऊन पोहोचला तर 2500° पेक्षा जास्ती तापमान पृथ्वीच्या गाभ्यापाशी आहे. पृथ्वीच्या वातावरणाचा एक भाग आहे ज्याला थर्मोस्फिअर असं म्हणतात. इथं दिवसा 1000° पेक्षा जास्ती तापमान असतं, म्हणून पृथ्वीचं सरासरी तापमान 1000 आहे असं म्हणता येत नाही. तसंच मी शुक्राचं तापमान हे 27°C आहे, 70°C आहे, 470°C आहे असं काही सांगू शकत नाही. सरासरी तापमान शुक्राचं खूप जास्ती आहे. एक याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे शुक्राभोवती दाट ढग आहे आणि दाट वायुमंडळ आहे. ह्याच्यामध्ये अवरक्त किरण शोषणारे वायू जास्ती आहे आणि त्यामुळं शुक्रावरती पोचलेली उष्णता ही बाहेर सहसा पडत नाही, ती आतमध्ये जास्ती कोंडली जाते आणि त्यामुळं शुक्राचं तापमान हे जास्त आहे. बुध हा सूर्याच्या जवळ आहे, परंतु त्याला वातावरणाचा अभाव असल्यामुळं उष्णता साठवून ठेवण्याची क्षमता त्याच्यात नाही आणि त्यामुळं सूर्याजवळ असून सुद्धा बुधाचं तापमान हे तेवढं जास्त नाही जितकं शुक्राचं आहे. उर्दूप्रमाणे शुक्र है कि हम इतने करीब नहीं है, आपण लांब आहोत सूर्यापासून, पण तिसरा क्रमांक आपला. पृथ्वी ही पण स्थायीरूप अवस्थेत दर्शन देते. शुक्र यालाही पृष्ठभाग आहे, स्थायीरूप पृष्ठभाग आहे. पृथ्वी सुद्धा वायू, स्थायू आणि द्रव अशा तिन्ही रूपामध्ये सापडते. पृथ्वीभोवती असणारं अतिशय छान असं वातावरण, हे वातावरण शुक्र ग्रहा इतकं दाट नाही आणि मंगळासारखं विरळही नाही, मधली अवस्था. पृथ्वीचं तापमान
हे काही ठिकाणी पृष्ठभागावरचं तापमान हे काही ठिकाणी 50-55 अंशापर्यंत वर जातं आणि काही ठिकाणी -88 -89 इतकं कमी पण येतं. परंतु ते शुक्रासारखं 100च्या वर वगैरे असं झालं. पृथ्वीचे वातावरणाचे जे काही भाग आहेत त्यापैकी थर्मोस्फिअरमध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे वातावरणाचा जो भाग आहे तो थर्मोस्फिअर, इथे 1000 अंश 1200 अंश याहीपेक्षा जास्ती तापमान दिवसा आणि रात्री सुमारे 250 अंश सेल्सिअस एवढं तापमान इथं असतं. पण त्यानंतर वातावरणाचं तापमान हे एवढं उच्च जात नाही. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसजसं वर जातो तसतसं तापमान कमी व्हायला सुरुवात होते. ट्रोपोस्फिअर म्हणून जो भाग येतो या ट्रोपोस्फिअरमध्ये हा नियम लागू आहे की पृष्ठभागापासून जितकं उंच जाल वर जाल तेवढं तापमान कमी होईल. त्यानंतर मात्र हा नियम लागू नाही आहे. पण इथं मात्र एवढ्या भागामध्ये हा नियम लागू. आता पृथ्वीवरती स्थायीरूप भाग आहे म्हणजे ज्याला आपण भूकवच म्हणतो तो, त्याची जाडी कमी जास्ती. त्याच्या खालती द्रवरूपच आहे पृथ्वी अजून सुद्धा. त्याच्या आतमध्ये जो गाभा आहे कोर पार्ट म्हणतात त्यापैकी एक भाग द्रवरूप असून दुसरा स्थायीरूप आहे असा अंदाज आहे. मग मुद्द्यावर जाऊया. या रीतीने आपण ग्रहमालेचा अभ्यास करतोय. यात आपण पृथ्वीबद्दल बघितलं. पृथ्वीला एक नैसर्गिक उपग्रह आहे तो चंद्र या नावाने आपण ओळखतो. चंद्राचं पण वैशिष्ट्य आहे त्याचा आकार जवळपास बुधा इतका आहे. चंद्राला स्वतःभोवती फिरता येतं त्याचबरोबर तो पृथ्वीभोवती पण फिरतो आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरत असल्यामुळं अप्रत्यक्षपणे चंद्र पण सूर्याभोवती फिरतो. पण ह्यापेक्षा गमतीची गोष्ट अशी आहे की चंद्राला स्वतःभोवती फिरायला जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ पृथ्वीभोवती फिरायला लागतो. त्यामुळे होतं काय की चंद्राची एक बाजू ही पृथ्वीवरून कधीच दिसत नाही. एकच बाजू पृथ्वीवरून दिसते. चंद्राच्या एकूण पृष्ठभागापैकी सुमारे 59% पृष्ठभाग आपल्याला बघायला मिळतो. उरलेल्या 41% पृष्ठभाग आपल्याला पृथ्वीवरून बघायला मिळत नाही. चंद्राबद्दल आणखीन एक गंमत आहे ते म्हणजे चंद्राचा सापेक्ष आकार, सापेक्ष नको याला काय म्हणणार आपण, दर्शनी दृश्य आकार. म्हणजे पृथ्वीवरून आपल्याला चंद्र किती मोठा वाटतो तर उत्तर आहे सूर्या एवढाच. पटत नसेल तर खग्रास सूर्यग्रहण जेव्हा होतं तेव्हा बघायचं. खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळेला चंद्रबिंब सूर्याला झाकून टाकतो. म्हणजे ॲपिअरंट साईज म्हणजे दृश्य जो आकार आहे तो सूर्याचा आणि चंद्राचा हा सारखाच आहे. प्रत्यक्ष आकारात खूप तफावत आहे. चंद्र हा पृथ्वीपेक्षा खूप लहान आहे आणि सूर्य हा पृथ्वीपेक्षा खूप मोठा आहे. पण चंद्र हा पृथ्वीच्या खूप जवळ आहे सूर्याच्या तुलनेत आणि त्याच्यामुळं आपल्याला चंद्र जेवढा मोठा दिसतो तेवढाच मोठा सूर्य दिसतो किंवा उलट जेवढा मोठा सूर्य दिसतो तेवढा चंद्र दिसतो. आणि म्हणून आपण म्हणतो की चंद्राचा आणि सूर्याचा दृश्य आकार हा जवळपास सारखा. अर्थात पृथ्वी सहित सगळे ग्रह हे सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत भ्रमण करतात. त्याचप्रमाणे चंद्र हा पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार स्थितीत फिरत असतो. त्याची कक्षा ही वर्तुळाकार नाही, ही लंबवर्तुळाकार आहे. त्याचप्रमाणे हा सूर्य आहे आणि ही पृथ्वी. तर हे जे प्रतल आहे ह्या प्रतलात पृथ्वी फिरते तर चंद्र हा या प्रतलाला काही कोन करून फिरतो. हा त्याच प्रतलात असा फिरत नाही. नाहीतर प्रत्येक अमावस्येला सूर्यग्रहण आणि प्रत्येक पौर्णिमेला चंद्रग्रहण बघायला मिळालं असतं. पण तसं होत नाही. याचं कारण म्हणजे चंद्र पृथ्वीभोवती हा एका विशिष्ट कोनात फिरतो ज्या कोनात पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरत नाही. हे प्रतल आहे पृथ्वी आणि सूर्याचं फिरायचं तर हे प्रतल आहे चंद्राचं फिरायचं. आणि त्यामुळं प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला चंद्रग्रहण सूर्यग्रहण होत नाही. एनिवे आपण परत मुद्द्यावर येऊया. ते म्हणजे चंद्राचा आणि पृथ्वीचा चंद्राचा आणि सूर्याचा भासमान आकार दृश्य आकार हा सारखा आहे. पण प्रत्येक वेळेला असे नाही. कारण कधी कधी पृथ्वी सूर्याच्या जवळ असते. सूर्यबिंब मोठं दिसतं. चंद्र हा पृथ्वीपासून लांब गेलेला आहे. चंद्रबिंब छोटं दिसतंय. आणि अशा वेळेला ग्रहण लागलं तर सूर्याची कळा सगळ्या बाजूनी चंद्राच्या दिसायला सुरुवात होते.
त्याला म्हणतात कंकणाकृती ग्रह. तर त्यामुळं साधारणतः हे आकार सारखे आहेत. या ठिकाणी मी पहिलं व्याख्यान हे संपवतोय. तुम्हाला ह्या ठिकाणी आपण गॅलेक्सीज जे दीर्घिकांपासून थोडीफार सुरुवात करत थोडेफार सायन्सच्या संकल्पना घेत 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 आपण पूर्ण आलेलो आहोत पुढे. आणि आपण एंड केल्या करतोय ते म्हणजे पृथ्वीबद्दलची थोडक्यात माहिती घेऊ. पुढं ज्या वेळेला खगोलच्या ऐवजी भूगोल चालू होईल त्यावेळेला भू म्हणजे जमिनीबद्दल अधिक माहिती